माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, छगन भुजबळांनी असं स्पष्टीकरण दिलंय। तर नाराजी दूर झाल्याचं भुजबळ म्हणालेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भुजबळ आलेले होते। दुसऱ्यांच्या घरात राहिलं तर अन्याय होतो, त्यामुळे छगन भुजबळांनी स्वतःची झोपडी बांधावी असं आवाहन रासपचे नेते महादेव जानकरांनी केलंय। दरम्यान छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। महादेव जानकरांनी सूचना केल्यात, काय करायचं ते पुढे पाहूया असं भुजबळांनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी केली आहे। आम्हाला जन्मानं ओबीसी असलेले मंत्री नकोत, तर ओबीसींसाठी काम करणारे मंत्री हवेत असं हाकेंनी म्हटलं। तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील हाकेंनी केली आहे। मुंबईत लहान मुलांमध्ये वाद झाला होता, त्याला भाषिक आणि जातीय रंग देऊ नका अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। तर जे घडलं ते चुकीचं असून कोणती भाषा बोलायला कोणाला जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे असं आव्हाड म्हणाले। मराठी अमराठी वादाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राज्यात राहणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, सर्वांनी भाषेची अस्मिता जपली पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। मुंबईच्या घटनेनंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विकास करण्याबाबत माहिती दिलेली आहे। विकास कामांसंदर्भात माहिती दिलेली आहे। नव्यानं आणखी काही योजना आणता येतील का याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून रोडमॅप तयार केला जाईल असंही जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सामनातल्या कौतुकावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली। अजून खूप चांगलं काम देवेंद्र फडणवीस करतील, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गडचिरोली हा छोटा नमुना आहे अशी प्रतिक्रिया गोरेंनी दिली आहे। सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे। आपल्याला स्लीप एपनिया आजार असल्याचं वाल्मिक कराडचं म्हणणं आहे। त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी, एक मदतनीसही द्यावा अशी मागणी त्यानं अर्जाच्या माध्यमातून कोर्टाकडे केलेली आहे। मात्र कोर्टानं त्याची मागणी फेटाळली आहे। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे। खंडणी प्रकरणी विष्णू चाटीही अटकेत आहे। वाल्मिक कराड आणि पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांचं फोनवरून संभाषण झालं होतं अशी मोठी कबुली चाटीनं दिली आहे। सीआयडीनं न्यायालयामध्ये अहवाल सादर केला, त्यात हा खुलासा केलाय। कराडने धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती। वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजानं केली आहे। सकल मराठा समाजाच्या बैठकीत 7 तारखेला चक्काजाम आंदोलन करणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे। लातूरमध्ये सकल मराठा समाजाची ही महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडवर खुनाचा दाखल करावा अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। लातूरमध्ये सकल मराठा समाजाची ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी सुप्रिया सुळेंनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं। या निमित्ताने समता भूमी इथं खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांसह त्यांच्या कुटुंबियांनी दर्शन घेतलं। यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराज सिंग चौहानांनी विधिवत पूजा केली आहे। हातगाडी फेरीवाली आणि छोट्या व्यावसायिकांनी लातूर महापालिकेवर मोर्चा नेला। स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेने शहरातील गंजगोलाई ते महापालिका असा हा मोर्चा काढलाय। गंजगोलाई या भागात व्यवसाय झोन करावे आणि त्यामध्ये परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। नाशिकमधील देवळा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलंय। पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2024चं वेतन अद्यापही मिळालं नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं।
महाराज की। पंढरपूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले। उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी माळशिरस इथल्या कोरड्या कालव्यात उतरून आंदोलन करण्यात आलं। धरणात मुबलक पाणीसाठा असताना कालव्यातून पाणी सोडलं जात नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। या सरकारचा पिंपरीच्या आळंदीमधल्या इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे। इंद्रायणी नदीतील प्रदूषणात वाढ झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होतीये। खड्ड्यांमुळे महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यासाठी रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। भंडारा शहरातल्या खासगी रुग्णालयामध्ये पार्किंगची व्यवस्था नाहीये, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यांवर गाडी उभी करावी लागते। दरम्यान रस्त्यावरच्या वाहनांचा येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील त्रास होतोय। नगर परिषद याबाबत काहीही कारवाई करत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। जळगाव महापालिकेनं विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर्स हटवलेत। शहरातील तब्बल 700 अवैध बॅनर्स महापालिकेनं काढून जप्त केलेत। यापूर्वी महापालिकेनं 6 जणांवर गुन्हे दाखल केलेत। एडीएमसीनं फेरीवाली आणि अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे। फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या गैरसोयीवर उपाय म्हणून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। तर या मोहिमेमध्ये दुर्गाडी किल्ला आणि सदानंद चौकात अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे। नाशिक शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुद्ध प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। मांजा खरेदी आणि विक्रीसह वापरात आणणाऱ्या जवळपास 75 संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। शहरातील विविध पथकांनी केलेल्या कारवाईत 34 गुन्हे दाखल होऊन 39 जणांना अटक केली आहे। वाशिममध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं। यावेळी पिकांची परिस्थिती जाणून घेतली आहे, तर नवीन तंत्रज्ञान आणि शेतीतले बदल याबाबतची माहिती दिली आहे। राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान जाहीर केलं। मात्र वाशिममध्ये जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी विक्रेत्यांना दूध विकावं लागतं। त्यामुळे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिर्डीच्या कोपर गावातल्या चासनळी गावात श्रीराम सृष्टीची उभारणी केली जाते। ग्रामस्थांनी एकत्र येत ही संकल्पना राबवली। सर्वप्रथम लोकवर्गणीतून निधी उभारून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। सुरत शिर्डी मार्गावर हा प्रकल्प साकारला जात आहे। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त हे मंदिर सजवण्यात आलं। ही भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे। परभणीच्या जिंतूरमध्ये 2 दिवसीय इज्तेमाचं आयोजन केलं आहे। यामध्ये लाखो मुस्लिम बांधव सहभागी झालेत। सामूहिक नमाजानं या इज्तेमाची सांगता झाली। अनेक मौलवींनी यावेळी मौलाचं मार्गदर्शन केलं। वाशिमच्या वनौजामध्ये वाचन संकल्प हा विशेष कार्यक्रम झाला। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शन भरवलं गेलं आणि सामूहिक वाचनही झालं। हिंगोलीच्या सेनगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मनीषा देशमुखांची नगराध्यक्षपदी निवड झाली। 17 पैकी 10 मतं त्यांना मिळाली आहेत। नागपूरच्या एम्स रुग्णालयाला यकृत प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता यकृत प्रत्यारोपणामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे। एकट्या नागपूर विभागामध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी 200च्या वर वेटिंग लिस्ट आहे। सांगली महापालिका मालमत्ता करात वाढ करते असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला। या करवाढीलाही विरोध केला, तर महापालिकेने कर वाढवू नये या मागणीचं निवेदन देत शिवसेना ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला। वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल नुकतीच पार पडली। स्पीड टेस्ट दरम्यान ताशी 180 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावली आहे। या स्पीड टेस्टिंगचा व्हिडिओ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे। खंजिरानं केक कापून सेलिब्रेशन करणाऱ्या अमरावतीच्या एका 32 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय। पोलिसांनी चाकू सदृश्य खंजीरसह त्याला अटक केली, तर त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलाय। शाहिद साजिद असं आरोपीचं नाव आहे।
इंदापूर वालचंद नगर पोलिसांनी दुचाकी आणि शेती पंपाची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली आहे, तर 3 दुचाकी आणि 2 मोटार पंप हस्तगत केलेत। अक्षय संजय मोहिते आणि आकाश सूर्यवंशी अशी आरोपींची नावं असून दोघेही सराईत चोर आहेत। आतापर्यंत केलेल्या 6 गुन्ह्यांची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात 2 ज्वेलर्ससह 1 घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। शिर्डीतल्या कोपर गावात तहसील कार्यालयातल्या सहकाऱ्यानं सदनिकांची नोंद करण्यासाठी 6,500ची लाच घेतली। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सहकार्यावर गुन्हा दाखल करत त्याला जेरबंद केलं। शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला झाला। जुन्या वादातून हा प्रकार घडला। 4 चाकी गाडीची तोडफोड करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली। त्यांना उपचारासाठी शहापूर रुग्णालयात दाखल केलं आहे। सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियानं निराशा केलेली आहे। ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची पहिली इनिंग अवघ्या 185 रन्सवर आटोपली। ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर स्कॉट बॉलननं सर्वाधिक 4 विकेट्स घेत टीम इंडियाची इनिंग रोखली। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पीफ यंदा 13 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे। पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून महोत्सव आयोजित केला जातो। यंदा या महोत्सवाचं 23वे वर्ष आहे। मराठीसह जगभरातील 150 चित्रपट यावेळी पाहता येणार आहेत। राज कपूर जन्मशताब्दी ही यंदाची संकल्पना आहे।